नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी डॉक्टर आशुतोष सर्जेराव धोंडे, सिनियर ॲग्रोनॉमिस्ट फार्म्स अँड ॲग्री सोल्युशन कंपनी नाशिक. आज आपण आलेलो आहोत शिनगरवाडी येथील आपले प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांचं नाव राहुल खामकर असे आहे. राहुलजी नमस्ते. 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 तुमचं गाव शिरंगेरवाडी टाकळे. टाकळे आहे. तुम्हाला तालुका शिरूर. शिरूर येतो. आता आपल्या पाठीमागील हा तुमचा मिरचीचा प्लॉट आहे. या मिरचीच्या प्लॉटची लागवड किती झाली? या मिरच्या प्लॉटची लागवड 10 फेब्रुवारीला केली होती. 10 फेब्रुवारीला केली होती. आज जर आपण विचार केला तर आज 10 ऑगस्ट संपून गेलेला आहे. म्हणजे जवळपास हा 25 ऑगस्ट. 25 ऑगस्ट म्हणजे जवळपास हा जवळजवळ 7-7.5 महिन्याच्या वरती होऊन गेला आहे. बरोबर. तर थोडंसं मला असं विचारायचं होतं की सुरुवातीपासून तुम्हाला हा प्लॉट लागवड केल्यानंतर काय काय अडचण चालू असं थोडंसं पण पाहिजे नव्हती. आणि जर विचार केला तर टेम्परेचर पण भरपूर होतं. बरोबर. त्यानंतर टेम्परेचर फेब्रुवारीपासून पुढे भरपूर तुम्हाला भरपूर टेम्परेचरमध्ये तुमचा प्लॉट सापडला असेल. तर एकंदरीत तुम्हाला अडचण काय आली आणि जशी तुमची फार्मसन्स सोबत भेट झाली त्यानंतर आणि अगोदर काय असं फरक जाणवला? ते प्लॉट उष्णता जास्त असल्यामुळे प्लॉट पूर्णपणे ट्रेसमध्ये गेला होता. पण फार्मसाचे साहेब ज्यावेळेस भेटले त्यावेळेस त्यांनी सील पॉवर सोडायला सांगितलं होतं. सील पॉवर सोडल्याच्यानंतर त्याच्यावरील आगसापही कंट्रोल झाला आणि जी काळुकी वगैरे घेऊन प्लॉट एकदम व्यवस्थित झाला, असा हिरवागार झाला ना. त्या अगोदर पूर्ण अशा वाट्या झाल्या होत्या प्लॉटच्या. ट्रेसमध्ये गेला वाट्या झाल्या आणि प्लॉट पूर्ण ट्रेसमध्ये गेला होता उन्हामुळे. ते सील पॉवर सोडल्याच्यानंतर व्यवस्थित झाला. तरी सेल पॉवर तुम्ही किती सोडलं होतं ह्या एकराला? एकरी मला वाटतं 3 किलो सोडलं होतं. 3 किलो तुम्ही सेल पॉवर सोडला होता. म्हणजे 3 किलोचा रिझल्ट सेल पॉवरचा रिझल्ट तुम्हाला सुंदर मिळाला. जे काय पानं आकसली होती ती पानं उलगडली, चांगली नवीन पानं, प्लॉट काळोखी चांगली प्लॉटला आली. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर साधारणतः तुम्ही आणखी पुढे कोणते प्रोडक्ट वापरले फार्मचे? मग सगळेच वापरले फार्मचे. प्रोटॉन वगैरे सगळे ते फॉटॉनिक्स तुम्ही स्प्रे मध्ये वापरले? हो, स्प्रे मध्ये. म्हणजे ते साधारणतः तुम्ही फॉटॉनिक्सचा स्प्रे कधी घेतला? लगेच घ्यायचं. ते सोडल्याच्या नंतर लगेच 2-3 दिवसांनी लगेच नंतर फुलकळीच्या अवस्थेत स्प्रे झाले होते? हो, 1-2 झाले होते. आता परफेक्ट मला काय सांगता येणार नाही. ज्यावेळेस तुमचा हा प्लॉट चालू झाला आणि फार्मसचे तुम्ही सेल पॉवर पासून वापरायला सुरुवात केली, त्यानंतर बायोलूम पण तुम्ही बायोलूम मला वाटतं पी-स्टार पण पी-स्टार तुम्ही वापर. हो, पी-स्टार पण म्हणजे एक साधारणतः फुलकळी निघण्यासाठी, फुलांची संख्या निघण्यासाठी पी-स्टार पण चांगली रिझल्ट आहे. तर सुरुवातीचा तोडा तर आतापर्यंत किती तोडे झाले मिरचीमध्ये? मला वाटतं 9-10 तोडे झाले. 9-10 तोडे झाले. आणि प्रत्येक तोड्याला किती मिरची निघाली? सुरुवातीला 2.5 टनापर्यंत जात होती. 2.5 नंतर 2 टनापर्यंत आरामात निघते. म्हणजे सरासरी जर आपण बघितली तर ऍव्हरेज 1-2 टनापर्यंत तुम्ही तोडा. प्रत्येक तोड्याला 2 टनापर्यंत 2 टन आरामात निघलाय. म्हणजे आज जर विचार केला तर या 9 तोड्याच्या पाठीमाग जवळजवळ तुम्ही 20 टनापर्यंत पोहोचला. हो, आरामात 20 टनापर्यंत तुम्ही उत्पादन काढलं. त्याच्यासोबत तुम्ही बुरशीनाशक, कीटकनाशक आणि सोबत फार्मसनचे औषधं तुम्ही वापर. जे तुम्ही सेल पॉवर सांगितलं, फॉटॉनिक्स सांगितलं, त्यानंतर तुम्ही बायोलूम सांगितलं. बरोबर. आणि ड्रिपकी वगैरेचा वापर केला? ड्रिपकी मला वाटतं 2-3 वेळेस सोडलो. 2-3 वेळेस म्हणजे मिरची पोसायच्या. त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा झाला? चांगला आला त्याने. म्हणजे अशी लांब वगैरे हे झाली, लांब वगैरे मिरची झाली. बरोबर. लांब झाली, त्याची साईज पण आणि काळुकी वगैरे चांगली. मग आता तुम्हाला सरासरी भाव किती भेटला? साधारण मला वाटतं 50-55 ॲव्हरेज पकडून झालाय. 50-55 रुपये किलोचा तुम्हाला रेट भेटला. आणि ह्या 20 टना पाठीमाग 50-55च्या हिशोबाने तुमचे टोटल पैसे किती झाले सगळे? मला वाटतं खर्च अर्थ जाऊन 4-1 लाखापर्यंत आरामात. तरी खर्च किती झाला होता? खर्च मला वाटतं फार्मसचे साहेब भेटले त्यानंतर एवढा नाही मापाचा झाला. पण त्याच्या अगोदर तरी एक आकडा तुमचा किती आला? मला वाटतं सगळा खर्च 1-1.5 लाखापर्यंत झाला. 1.5 लाखापर्यंत एकरी तुम्हाला खर्च झाला. शेतकरी मित्रांनो बघा, राहुलजी सांगतायत आपल्याला की कीटकनाशक आणि फार्मसनचे प्रॉडक्ट वापरून त्यांना 1.5 लाखापर्यंत एकरी मिरचीचा खर्च आला. आणि सगळा खर्च वजा जाता त्यांना 9 तोडे झाले. जवळजवळ 20 टन माल त्यांनी ह्या प्लॉटमधनं काढला. बरोबर. आणि त्याच्या पाठीमागे त्यांना निव्वळ नफा 4-4.5 लाखापर्यंत राहिला. म्हणजे नक्कीच तुम्हाला या गणितावरून काय सांगावं वाटतं शेतकऱ्यांना? एकदा तुम्ही कॅमेरा समोर तुम्ही नक्कीच सांगायचं. फार्मसनचे साहेब जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर त्याचं नाव घेतलं तरी काय हरकत नाही. फार्मसनच्या साहेबांचं, खराडे साहेब, मधुकर खराडे साहेबांचं ते मार्गदर्शनाखाली प्लॉट केला तरी काही अडचण नाही. ते व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून तुम्हाला योग्य ते सल्ला देतील योग्य वेळी. ओके.
पिकाच्या अवस्थेनुसार सल्ला देतील. ओके, म्हणजे अगदी तुम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली, हो. मधुकर खराडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही त्यांनी जे केलेलं मार्गदर्शन त्याबाबत तुम्ही समाधानी आहात? हो नक्कीच समाधानी हो आहात. नक्कीच समाधानी आहोत. ओके. चालेल. आज एक आपण छोटीशी शेतकऱ्यांची मिरची या पिकाच्या संदर्भात एक यशोगाथा म्हणून आज आपण त्यांचा व्हिडिओ शूट केला. त्या व्हिडिओत त्यांनी सविस्तर माहिती सांगितली, त्यांना निघालेलं उत्पादन, मिळालेल्या उत्पादनाला भाव आणि फार्मसचे प्रोडक्ट वापरताना सोबत इतर कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा त्यात आलेला त्यांचा खर्च, असं सगळं त्यांनी गणित आज आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलं. नक्कीच थोडंसं शेतकरी बंधूंना याच्याकडे थोडंसं बघून लक्ष देऊन हा व्हिडिओ जर ऐकला तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी हा नक्कीच फायदा होईल असं मला पण वाटतं. राहुलजी बरोबर? बरोबर. तर धन्यवाद राहुलजी, तुम्ही आम्हाला धन्यवाद. सहकार्य केलं आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. थँक्यू.